इयत्ता 10वी इंग्रजी विषयाचे कॉम्पिटन्सी लर्निंग आउटकम स्टेटमेंट 2 समराइज अ स्टोरी, कन्व्हर्सेशन, प्ले, इन्फॉर्मेटिव्ह स्पीच और डिबेट या प्रकारचे स्टोरी गोष्ट, कन्व्हर्सेशन संभाषण, प्ले एखादं नाटक, इन्फॉर्मेटिव्ह स्पीच म्हणजे माहितीपर एखादं भाषण किंवा डिबेट म्हणजेच वादविवादात्मक लेख डिबेट या प्रकारचे टेक्स्ट असेल तर त्या टेक्स्टचं त्या माहितीचं समरायझिंग करायचं आहे म्हणजे सारांश लिहायचा असेल. ही आहे आजची ॲक्टिव्हिटी नंबर 1. तर यामध्ये इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत टीचर्ससाठी, पॅरेंट्स अँड फॅसिलिटेटर्ससाठी. त्या अशा एक्सप्लेन द स्टुडंट्स अबाउट समरायझिंग, सुरुवातीला समरायझिंगबद्दल एक्सप्लेनेशन द्यायचं. फॅसिलिटेट देम, त्यांना योग्य त्या सुविधा पुरवायच्या. गिव देम युजफुल आयडियाज ऑफ समरायझिंग, समरायझिंगच्या उपयोगी कल्पना त्यांना द्यायच्या. एक्सप्लेन देम हाऊ टू हायलाईट द मेन पॉईंट्स, त्यानंतर मुख्य मुद्द्यांना कसं हायलाईट करायचं, मुख्य मुद्दे कसे अधोरेखित करायचे त्याबद्दल वर्णन करा. यूज मदर टंग इफ निडेड, जिथे आवश्यकता आहे तिथे मातृभाषेचा उपयोग करायचा. मोटिवेट द लर्नर्स टू समराइज द स्पीच, आणि जे शिकणारे आहेत लर्नर्स त्यांना मोटिवेशन म्हणजे प्रेरणा द्यायची समरायझिंग करण्यासंबंधी. मग आता विद्यार्थ्यांसाठीच्या काही इन्स्ट्रक्शन्स आहेत, सूचना आहेत. रीड थ्रू द ओरिजिनल टेक्स्ट टू अंडरस्टँड इट्स ओव्हरऑल मिनिंग, म्हणजेच संपूर्ण जे काही टेक्स्ट असेल, जी माहिती दिलेली असेल, लेख दिलेला असेल, स्पीच असेल, त्याचं ओव्हरऑल संपूर्ण अर्थ हा समजून घ्यायचा वाचन करून. कॅप्चर द मेन पॉईंट्स ऑफ द टेक्स्ट बाय हायलायटिंग इट, आणि त्या भागातील मुख्य मुद्दे जे असतील त्या मुख्य मुद्द्यांना हायलाईट करायचं, अधोरेखित करून घ्यायचं. नोट डाऊन इम्पॉर्टंट डिटेल्स, त्यानंतर नोट डाऊन इम्पॉर्टंट डिटेल्स, जे महत्त्वाचे मुद्दे असतील ते लिहून घ्यायचे. विदाउट द ओरिजिनल टेक्स्ट रिराईट युअर नोट्स, आणि जे ओरिजिनल टेक्स्ट असेल ते न बघता काय करायचं, इन युअर वर्ड्स बाय लिंकिंग टुगेदर द पॉईंट्स, जे मुद्दे आपण लिहिलेले असणार त्या मुद्द्यांना एकमेकांना जोडून वाक्य बनवायचे आणि त्याचं थोडक्यात माहिती लिहायची. यूज हेडिंग्ज ऑर सब हेडिंग्ज प्रॉपरली, आणि त्याला हेडिंग द्यायची, मथळा द्यायचा किंवा उपमथळा द्यायचा. रीरीड युअर समरी टू मेक शुअर दॅट यू हॅव नॉट लॉस्ट द ओव्हरऑल पॉईंट्स ऑफ द ओरिजिनल इन्फॉर्मेशन, आणि ती लिहिलेली समरी पुन्हा वाचून घ्यायची, खात्री करून घ्यायची की या माहितीमधील सर्व मुख्य मुद्दे जे आहेत ते आलेले आहेत की नाही. आता ही आहे लर्निंग ॲक्टिव्हिटी. रीड द गिवन स्पीच अँड समराइज इट. ह्या स्पीचचं समराइज करायचं आहे आपल्याला. इम्पॉर्टन्स ऑफ एज्युकेशन इन द लाईफ ऑफ अ स्टुडंट, ही आहे हेडिंग, की विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये एज्युकेशन शिक्षणाचं काय महत्त्व आहे. आता हे स्पीच आहे, हे आपण वाचून घेऊया. त्यानंतर काय करायला सांगितलं आहे, जे मुख्य मुद्दे असतील त्यांना अधोरेखित करायचं किंवा लिहून घ्यायचं, आणि त्या मुद्द्यांवर आधारित ह्या भागाची, ह्या स्पीचबद्दलची थोडक्यात माहिती लिहायची. स्पीचमध्ये काय आहे ते महत्त्वाचे मुद्दे लिहायचे. ते होईल आपलं समरायझिंग. म्हणजेच समराईज करत असताना या भागाला बघायचं नाही किंवा जशाच्या तशा लाईन्स आल्या नाही पाहिजेत. त्यात थोडा बदल हा आपल्या परीने आपल्या शब्दात आपण लिहायचं असेल तर आपण स्पीच वाचूया. ऑनरेबल चीफ गेस्ट, हेडमास्टर ऑफ अवर स्कूल and my dear friends, today I am going to speak on importance of education in our life. Education is one of the most important and mandatory elements in the life of a student. It helps the students
to do analysis while making important decisions in life. Education is essential for a student because after being educated enough, a student will be able to select a good career option for them so that they can succeed in life with the help of education. A good career provides the students financial freedom and support along with mental satisfaction. The education of the students helps them in improving their communication skills. For instance, their speech, body language, and many other elements present in the communication system. Education helps the students in using the technology in a better way in this era of rapid technological development and transformation. As we all know that education is the key element of everyone's life today. Education has the value that helps in making people valuable and full of knowledge. Education is necessary for the growth of life for everyone. It has same value for everyone equally. Everyone is having the right to learn. Without education, life can become so difficult and hard to survive. Thus, education plays vital role in our life. Thank you. आता हे स्पीच आहे. या स्पीचमध्ये मुख्य मुद्दे कोणते आलेले आहेत ते आपण पाहूया. आधी हे आहे संबोधन. त्यानंतर हा एक मुद्दा आहे की इट इज इम्पॉर्टंट अँड मॅन्डेटरी, याला अंडरलाईन करायचं. त्यानंतर यापासून आपल्याला काय मदत होते, डिसिजन घेण्याची मदत होते. त्यानंतर करिअर ऑप्शन निवडण्यासाठी मदत होते. नंतर सक्सेस मिळतं आणि जर गुड करिअर असल्यावर काय होईल, फायनान्शियल फ्रीडम आणि सपोर्ट मिळेल आणि त्याचबरोबर मेंटल सॅटिस्फॅक्शन मिळेल. हे काही मुख्य मुद्दे आहेत. त्याचबरोबर कम्युनिकेशन स्किल डेव्हलप होईल आणि त्या कम्युनिकेशन स्किलसोबतच स्पीच सुधारेल. त्यानंतर टेक्नॉलॉजीचा चांगल्या प्रकारे वापर करून त्याची डेव्हलपमेंट करता येईल. आणि या ठिकाणी किती व्हॅल्युएबल लाईफमध्ये एज्युकेशन आणि नॉलेज आहे. नॉलेज हे एज्युकेशनने मिळतं. इट इज फुल ऑफ नॉलेज. तर इट इज व्हॅल्युएबल आणि ते असल्यावरती ग्रोथ ही प्रत्येकाची होतेच. तर असे काही मुख्य मुद्दे आहेत. या मुख्य मुद्द्यांना आपण एका वेगळ्या पेजवर लिहिल्यावरती त्याचं समरी लिहायची. तर याची समरी कशी होईल बघा, की एज्युकेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट अँड मॅन्डेटरी इन स्टुडंट्स लाईफ. महत्त्वाचा एक मुद्दा झाला. आता कशामुळे इम्पॉर्टंट आहे आणि मॅन्डेटरी आहे प्रत्येकाच्या जीवनात एज्युकेशन, तर इट हेल्प्स टू टेक, या सर्वांचं आता शॉर्टमध्ये एक वाक्य समराईज करू आपण. इट हेल्प्स टू टेक डिसिजन्स, टू सिलेक्ट गुड करिअर ऑप्शन, टू सक्सीड, टू इम्प्रूव्ह कम्युनिकेशन स्किल्स, इन यूजिंग टेक्नॉलॉजी. या गोष्टींमध्ये एज्युकेशनची हेल्प होते. सो दॅट, आणि त्यामुळे काय होईल की स्टुडंट्स गेट फायनान्शियल सपोर्ट अँड सॅटिस्फॅक्शन. विदाउट एज्युकेशन मॅन कॅनॉट मेक ग्रोथ. म्हणजे इतकं ते महत्त्वाचं आहे. तर अशी ही समरी आपण करू शकता. आता पुढे एक सॉल्व्ड ॲक्टिव्हिटी आहे, इम्पॉर्टन्स ऑफ स्पोर्ट. आता स्पोर्ट्सचं महत्त्व आपल्या जीवनातील काय आहे त्यावर एक स्पीच आहे. स्पीच दिलेलं आहे आणि ही सॉल्व्ड ॲक्टिव्हिटी आहे. तर ह्याचं उत्तरही खाली दिलेलं आहे. त्यावरून आपण समजू शकतो की समराईज कसं करायचं एखादं स्पीच किंवा एखादा प्ले असेल, एखादा पॅरेग्राफ स्टोरी असेल त्याचं. आता आपण स्पीच वाचून घेऊया. इम्पॉर्टन्स ऑफ स्पोर्ट्स.
Honorable chief guest, headmaster of our school, and my dear friends, today I am going to speak on importance of sports. If you observe some people, then you will notice that human life is a series of tension and problems. Also, they have a variety of concerns relating to their life. Sport is something that makes us free from these troubles, concerns, and tensions. Moreover, they are an essential part of life. Who believe in life are able to face the problems. They help in the proper operation of various organs of the body. Furthermore, they refresh our mind and the body feels re-energized. It also makes muscle strong and keep them in good shape. In schools and colleges, they consider sports as an important part of education. Also, they organize sports competitions of different kinds. In schools, they organize annual sports events, and on a daily basis they have a specific period for sports and games. In this period, teachers teach them the ways to play different sports and games. These sports and games teach students new things and they have a bond with them. In addition, sports help them develop self confidence and courage. Also, they become active and swift, and success fills them with motivation and eagerness. In this way, games are very important on our life. In this way, games are very important in our life. Thank you. This is the speech. Now we will see the summary of this speech. Here is it. Here it is. Summarizing. मुद्दा काय होता की इम्पॉर्टन्स ऑफ स्पोर्ट्स. तर जे जे स्पोर्ट्सचं इम्पॉर्टन्स आपल्या जीवनात आहे ते मुद्दे घेतले आणि त्याचं समरायझिंग केलेलं इथं. स्पोर्ट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट इन आवर लाईफ. इट मेक्स अस हेल्दी अँड फिट. इट कीप्स अवे any diseases and ailments. We can also choose sports as our career. It makes us tension free. It helps to develop our confidence. It makes our muscles strong. Sports make our life happy. तर इथं ही ॲक्टिव्हिटी पूर्ण झालेली. प्रॅक्टिससाठी काही ॲक्टिव्हिटीज आणखी देण्यात आलेले आहेत, पॉईंट्स देण्यात आलेले आहेत. राईट स्पीच ऑन गिवन टॉपिक्स अँड समराइज इट. आता हे टॉपिक्स दिलेले आहेत त्यावर आपण आधी स्पीच लिहून घ्यायचं आणि त्यानंतर त्याचं समरी करायचं आहे. माय फेवरेट स्पोर्ट पर्सन. आपला आवडता जो कोणी स्पोर्ट्स पर्सन असेल, खेळाडू असेल, त्याच्यावर त्याच्या संबंधित माहिती लिहून स्पीच तयार करायचा आणि नंतर त्याची समरी लिहायची. नेचर इज बेस्ट टीचर. निसर्ग आपला कसा अतिशय उत्तम शिक्षक आहे त्याचं स्पीच तयार करून त्याची समरी लिहा. सेव्ह वॉटर, सेव्ह अर्थ. पाणी वाचवा आणि पृथ्वी वाचवा. तर इथे तुमची लिखाणाची प्रॅक्टिस होईल आणि त्याचबरोबर समरीची सुद्धा प्रॅक्टिस होईल. आता याचीच एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी, पॅरलल ॲक्टिव्हिटी, रेन्फोर्समेंट आहे. कलेक्ट व्हेरियस स्पीचेस फ्रॉम इंटरनेट अँड समराइज इट. हे तर अगदी सोपं आहे. स्पीच सर्च करून ते लिहायचं आणि त्याची समरी लिहायची. सराव करण्यासाठी आपण
हे सुद्धा करू शकतो. आणि इव्हॅल्युएशन, राईट अ स्पीच ऑन हाऊ टू अचीव सक्सेस इन लाईफ अँड समराईज इट. हाऊ टू अचीव सक्सेस इन लाईफ या मुद्द्यावरती जीवनात यश कसं प्राप्त करायचं याची स्पीच लिहून त्याची समरी लिहायची. अशा प्रकारे इथे दीक्षा ई कंटेंट QR कोड दिलेला आहे, तोही आपण पाहू शकता. यातून काय शिकणार तर स्टुडंट लर्न टू समराईज द इन्फॉर्मेटिव्ह स्पीच. कोणतंही माहितीपर भाषण असेल त्याची समरी विद्यार्थी कशी करायची ते यातून शिकणार आहे. चला आपण भेटूया नंतर पुढच्या व्हिडिओत, पुढच्या ॲक्टिव्हिटीमध्ये.